उषा देवीच्या 2 सुना नीलम आणि कविता. मोठी सून नीलमला 2 मुलं होती आणि कविताचं लग्न होऊन 1च वर्ष झालं होतं. नीलम घरात मोठी असल्या कारणाने घरात ती आपला रुबाब सगळ्यांवर दाखवायची. ती घरात केवळ स्वतःच म्हणणं खरं करायची. कविता, आता तू पोळ्या करू नकोस. मी बाहेर सगळ्यांना व्हेज बिर्याणी वाढलीये. पण वहिनी, आत्यांनी तर पोळी मागितली होती. आई म्हणत होत्या त्या भात खात नाहीत. मी सांगितलंय ना तुला, थांब म्हणून. आता जेव्हा हव्या असतील तेव्हा आपण पोळ्या करूयात. भाऊबीजेचा सण होता. घरात सगळी लोकं आली होती. त्यामुळे स्वयंपाकघरात उषा देवीच्या 2ही सुना जेवणाची तयारी करत होत्या. नीलमने व्हेजिटेबल बिर्याणी बनवली होती आणि ती सगळ्यांसमोर आपल्या बिर्याणीचंच कौतुक करत होती. आत्या, अजून थोडी बिर्याणी घ्या ना. मला वाटतं तुम्हाला बिर्याणी आवडली नाहीये. नाही नाही सुनबाई, तुझ्या हातचं जेवण तर मला खूप आवडतं. खूपच छान जेवण बनवतेस तू. पण मी जास्त भात खात नाही ना. थांबा वंस, मी आत्ता पोळी मागवते. कविता, अगं कविता, पोळ्या झाल्या नाहीत का अजून? थांबा, मीच जाऊन बघून येते. उषादेवी स्वयंपाकघरात जाऊन बघतात तर कविता पोळ्या बनवण्याऐवजी शेवयांची खीर बनवत होती. उषादेवीला खूप राग आला. काय ग हे कविता, इतका वेळ झाला वंस पोळीसाठी थांबून राहिल्यात आणि तू इथं शेवयाची खीर बनवतीयेस? अगं त्यांना आधी पोळी तर वाढायची होतीस ना. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की त्यांच्यासाठी तू पोळी करून आण. आई, ते नीलम वहिनींनी मला. कविता, तू राहू देत, मी करते पोळ्या. आई, तुम्ही बाहेर जा, मी लवकर पोळ्या करून आणते. पहिल्यांदा कविताला जाणवलं की नीलम तिच्याबरोबर नीट वागत नाहीये. त्या दिवशी तिने ठरवलं, मोठी जाऊ असली म्हणून काय झालं, त्यांचं असं चुकीचं वागणं बरोबर नाही. आता तिला माहीत झालं होतं, जेव्हाही नीलम अशी वागायची, जेव्हाही नीलम अशी लावालावी करायची, तेव्हा कविताही मागे पडत नव्हती. पण हे करताना ती आपल्या मोठ्या जाऊबाईंचा मान सन्मान मात्र नक्कीच ठेवत होती. एक दिवस उषादेवी तिची मुलगी, नातवंड आणि सुनांबरोबर बाहेर फिरायला गेली होती. आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्या एका दुकानात जाऊन साडी खरेदी करतात. आत्या, हा लेहंगा खूप छान आहे. किरणला तो खूप छान दिसेल. नीलम वहिनी, कविता वहिनीने जो गाजरी कलरचा रंग दाखवलाय ना, तो पण खूप छान वाटतोय. आजकाल त्या रंगाची खूप फॅशन आहे. मी खूप साऱ्या ऍक्ट्रेसेसना असा रंग घातलेला पाहिलंय. आजकाल लग्नात याच कलरचा जास्त ट्रेंड आहे. एक काम कर किरण, तू तुझ्या नवऱ्याला पण असा सेम रंग घ्यायला सांग. खूप छान ट्विनिंग दिसेल. आणि मी जी तुला पार्लरवाली सांगितलीये ना, ती खूप छान मेकअप करते. तू खूप छान दिसशील बघ या लेहंग्यात. खरंच कविता वहिनी, तू आल्यामुळे माझ्या लग्नाचं शॉपिंग अगदी खूप छान झालं. अगं वहिनी, लोक याचसाठी असतात की आपल्या नंदेची काळजी घेऊ शकतील. खरंच कविता, तुझी चॉईस खूप छान आहे. अगं रितू, या आजकालच्या मुली आहेत ना, आपल्यापेक्षा यांना जास्त कळतं. कविता वहिनी, तुम्ही माझ्याबरोबर त्या समोरच्या दुकानात पण चला. मला ना जीन्सवरचे टॉप सुद्धा घ्यायचेत. मला धीरज म्हणाला होता की आपण हनीमूनला गेलो तर तू जाताना जीन्स. तुम्हाला समजताय ना वहिनी? मला सगळं कळतंय किरण. ही सगळी शॉपिंग करताना खूप मजा येते. नीलम खूप चिडली होती कारण सगळेजण केवळ कवितालाच महत्त्व देत होते. तेव्हाच नीलमचा मुलगा आईस्क्रीमचा हट्ट धरतो. मम्मी, मला आईस्क्रीम पाहिजे, दे ना. मी सांगितलं ना एकदा नाही देणार म्हणून. त्याला का ओरडतीयेस? एवढी का चिडलीयेस त्याच्यावर? आजकाल तुला काय झालंय काय माहीत. जेव्हा बघावं तेव्हा चिडचिड करत असतेस. नीलम, जरा नीट वाग. आपण मार्केटमध्ये आलोय, आपण कुणाच्या तरी दुकानात बसलोय. अगं नीलम, असू दे, लहानच आहे तो. बरं चल, तू माझ्यासाठी एक चांगली साडी बघ बरं. दे, बाळाला माझ्याकडे दे. नीलम बाळाला आपल्या सासूच्या हातात देते आणि मग त्या साड्या बघायला लागतात. काही वेळानंतर कविता आणि किरण जेव्हा शॉपिंग करून परत येतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष बिट्टूवर जातं. पण बिट्टू तिथे कुठेच नव्हता. बिट्टू, बिट्टू कुठे गेला? बिट्टू. कविता, किरण, तुम्ही दोघींनी पाहिलं का बिट्टूला दुकानातून बाहेर जाताना? नाही वहिनी, आम्हाला तर बिट्टू दुकानाबाहेर कुठेच दिसला नाही. तो जर बाजूच्या दुकानात गेला असेल तर. सगळेजण बिट्टूला शोधू लागतात पण तो त्यांना कुठेच सापडत नाही. तेव्हाच कविताच्या मोबाईलवरती एक अननोन नंबर येतो. कोण बोलतंय? काकू, मी बोलतोय बिट्टू. मी एका अंकल बरोबर थांबलोय. अंकल? बाळा, तू त्यांना फोन दे. तुमचा मुलगा माझ्याच बरोबर थांबलेला आहे. तुम्ही लवकर त्याला इथे घ्यायला या. मग या सगळ्या जणी त्या ठिकाणी पोहोचतात जिथे बिट्टू थांबलेला होता. बिट्टू, माझ्या बाळा, तू ठीक तर आहेस ना? हो आई, मी बिलकुल ठीक आहे. एक चोर अंकल मला आईस्क्रीम द्यायला घेऊन जात होते, पण दुसऱ्या अंकलला ते कळलं आणि त्यांनी त्याला खूप मारलं. तो चोर पळून गेला. बरं झालं की मी हे करत असताना त्याला पाहिलं आणि मी त्याला पकडलं. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला इतर कोणाचे फोन नंबर माहीत नव्हते, पण त्याच्या काकीचा नंबर माहिती होता, म्हणून मी तुम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करू शकलो. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. सगळेजण बिट्टूला घेऊन घरी येतात.
नीलमला सगळ्या गोष्टी समजतात. काही दिवसांपूर्वी किरण बिट्टूला घेऊन मोबाईल नंबर पाठ करवत होती आणि बिट्टूला याच्यात खूप मजा येत होती. बिट्टू कविताच्या फोनवरून सारखा तिचा नंबर डायल करत होता. खेळण्यात का असे ना, पण असंच करता करता त्याला त्याच्या काकीचा नंबर खूप चांगला लक्षात राहिला. हे काय करत बसलीयस कविता? त्याचं अभ्यासाचं वय आहे आणि तू त्याला मोबाईल शिकवत बसलीयस. चल बिट्टू. नीलमला सगळं आठवतं आणि तिला स्वतःची खूप लाज वाटते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आय एम सॉरी कविता, मला माफ कर. मी तुला नीट समजू शकले नाही. तू सगळ्यांची किती छान काळजी घेतेस. वहिनी, सगळ्यांची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पण किती चांगले आहात. माझी किती काळजी घेता तुम्ही. मम्मी भूक लागलीये. बरं, आता सगळेजण घरी येतील. तुम्ही दोघी लवकर स्वयंपाक करून घ्या. माझ्या या बिट्टूला पण खूप भूक लागलीये. वहिनी, मला असं वाटतं तुम्ही पटकन कुकर लावून घ्या आणि मी दुसऱ्या गॅसवर पोळ्या करते. मग आपण एकत्रच जेवायला बसूयात. आत्या, किरण, तुम्ही पण जेवण करूनच जा आता. हो हो सुनबाई, खूप जोराची भूक लागलीये. जाग नीलम, लवकर कुकर लावून घे तू. आणि कविता, तू पोळी बरोबर ते लाल मिरचीचं जे लोणचं घातलंयस ना, ते पण नक्की वाढ. ते खूपच छान झालंय लोणचं. हो हो सुनबाई, लवकर स्वयंपाक करा आता. नीलम वहिनी, या साडीवरती चप्पल छान दिसेल की सँडल? याच्यावर तर हीलवाली चप्पलच छान दिसेल. काहीही म्हणा, वहिनींच्या हातचा भात तर खूपच छान झाला होता. एक एक शीत मोकळं झालं होतं. वहिनी, मला पण असा भात शिकायचाय. तू मला शिकवशील ना असा मोकळा भात करायला? हो, मला पण शिकायचंय. मग असंच हसत खेळत गप्पा मारत या दोघी जावा आनंदाने राहू लागल्या. रोशनी आणि दीपकचं लग्न 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं. प्रत्येक मुलगी काहीतरी अपेक्षा घेऊन सासरी येते, तशीच रोशनीही आली होती. अगं सुनबाई रोशनी, किती पोळ्या करतीयेस? 3 तुझ्या सासऱ्यांसाठी, 3 दीपकच्या आणि मला तर भूक कमीच आहे. माझ्या 2च कर. बाकी तू बघ, तू तर 2च खाशील ना? अगं हो, आता लक्षात आलं. 2 पोळ्या सकाळच्या उरलेल्या आहेत. मी आणि तू एक एक खाऊ. त्यामुळे 8 पोळ्या खूप झाल्या. कुठल्या घरात आली मी? जेव्हा बघावं तेव्हा पोळ्या मोजत राहते. माझं तर डोकंच फिरवलंय. आई, 6 महिन्यातच मी अशक्त झालीये. सासूबाई बघावं तेव्हा पोळ्या मोजत राहतात, दरवेळी बोलत राहतात. रोशनी बाळा, काही होत नाही ग. तुझ्या सासूचं बोलणं एवढं मनावर घेऊ नको. तू फक्त चांगल्या सुनेचं कर्तव्य कर. बाकी प्रत्येकाची एक एक पद्धत असते. आपण दुसऱ्यांना नाही बदलू शकत, मग स्वतःच बदलायचं. तू काहीही बोलू नकोस त्यांना बोलू दे काय बोलायचे ते. रोशनी तिचं काम करायला जाते. दुसऱ्या दिवशी, हे काय रोशनी, तू आत्ताच दीपकसाठी चहा केला होतास ना? आता परत चहा कशाला? भांड्यात आधीचा चहा आहे ना, तोच प्यायचास. आई, चहा थोडा वेळ जरी तसाच ठेवला तरी त्याची चव बदलते आणि मला ताजा चहा प्यायची सवय. हा चहा मला दे. एवढ्या महागाचा चहा, साखर, दूध घातलेला चहा आहे. आई, 2 घोटाचा तर चहा आहे, तो कशाला पिताय? मी करतीये ना आता, तो प्या. तू हा 2 घोटाचाच दे मला, तेवढाच बास झाला. खरंच असली कंजूस सासू मी आजवर नाही पाहिलीये. काही म्हणालीस का तू रोशनी? नाही आई, मी तर फक्त गाणं म्हणत होते. 100 साल जिये हमारी सासू जी, हमको लागत माँ से प्यारी सासू जी. 1 मिनिट आई, मी आत्ता आले. काय झालं? चहा ठेवून आता बाथरूम मध्ये कुठे चाललीयेस? रोशनी बाथरूम मध्ये जाते तर तिला उलटी होते. थोड्या वेळाने ती बाथरूम मधून बाहेर येते. काय झालं? सगळा चहा आटला बघ. एवढा वेळ काय करत होतीस? माहित नाही आई, कालपासून उलट्या होत आहेत. अगं, ऍसिडिटी झाली असेल. जा थोडं लिंबू पाणी घे, बरं वाटेल. पण ऍसिडिटी कशी आई? मी तर काही खाल्लंच नाही. रोशनी खोलीत येऊन आईला फोन लावते. आई, काय करू मी? तू सांग. डॉक्टरांकडे जाऊन येऊ की थांबू? 1 दिवस थांब बाळा, नाहीतर एक काम कर, दीपककडून प्रेग्नन्सी किट मागवून घे. कदाचित तुला दिवस गेले असतील. ठीक आहे आई, उद्यापर्यंत बघते. रोशनीला थोडं अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. तेव्हाच, काय झालं ग रोशनी? जर खायचंच नव्हतं तर एवढा स्वयंपाक कशाला केलास मग? हे दोघं डबा घेऊन गेले. सगळा स्वयंपाक तशाच्या तसाच पडू नये. खायचं नाही तर मग करायचं कशाला? आई, माझी तब्येत जरा बरी नाहीये. थोड्या वेळाने खाते मी. आता रात्री काही करू नकोस. एवढंच बास होईल, समजलं? कमलाबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. रात्रीच्या वेळी, रोशनी, हे कुकरमध्ये काय ठेवलेस तू? दुपारचा भात आहे तोच गरम करायचा ना? आई, माझी तब्येत जरा बरी नाहीये, म्हणून जरा मुगाची खिचडी करतीये. रात्रीच्या वेळी छोले मला जड होतील. हे बरं आहे. 2 उलट्या काय झाल्या की लगेच गळून जायचं. अर्ध्या वाटीचीच कर खिचडी तुझ्यापुरती. हे दोघं सकाळचीच पोळी भाजी खातील. एवढी एकतर महागाई वाढलीये. रोशनी आधीच तब्येतीमुळे वैतागली होती, त्यात सासूबाईंचा असा हा कंजूसपणा. दुसऱ्या दिवशी रोशनीला पुन्हा उलट्या होतात. ती दीपकला सांगते
तो प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन येतो. रोशनी चेक करते. दीपक, तू बाबा होणार आहेस. खरंच ही तर खूपच आनंदाची बातमी आहे रोशनी. मी आज खूप खुश आहे. काय, तू आई होणार आहेस? मग आता आजपासूनच बचत कर जरा. आता दोघांचे तिघे होणार म्हटल्यावर खर्च वाढणारच की. आई, मी दीपक बरोबर जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. अगं, त्याला कशाला त्रास देतीयस? त्याला कामावर जाऊ दे, मी येते तुझ्या बरोबर. दीपक कामावर जातो आणि रोशनी कमला बरोबर डॉक्टरांकडे जाते. मी यांना तपासलंय, सगळं ओके आहे. फक्त तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि टेन्शन वगैरे घेऊ नका अजिबातच. मी ही काही औषधं लिहून दिली आहेत त्यांच्यासाठी, ती वेळेवर घ्या. किती पैसे झाले तुमचे डॉक्टर? तुम्ही 1500 रुपये द्या. बाप रे, 1500 रुपये? अहो, केवढी जास्त फी तुमची. आणि औषधाचे वेगळेच की हो. आई, आता तर द्या, घरी जाऊन बोला ना. आता इथेच 1500 रुपये गेलेत, औषधांचे पण 1200 रुपये झाले. एवढे पैसे खर्च झालेत. आता रिक्षाचे 80 रुपये देणार नाही मी. चालतच चल घरी. उठे फसले मी या असल्या कंजूस सासूच्या घरात येऊन. कमला आणि रोशनी घरी येतात. आता रोशनी प्रेग्नेंट होती, त्यामुळे खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. पण सासूचा कंजूसपणा वाढतच होता. एक दिवस, रोशनी, ए रोशनी, कुठे आहेस तू? आई, मी बाहेर आहे. हे आंबेवाले आलेत ना, तेच बघतीये. काय रे, कसे दिलेस आंबे? ताई, 70 रुपये किलोनी दिलेत. 2 किलो घ्या, मग 60 रुपये लावतो. बोहनीची वेळ आहे ताई. अरे, काय लुटतोस काय आम्हाला बघून भाव वाढवतोस की काय? आणि हे आंबे तर बघ कसे बिलबिले झालेले आहेत. पण आई, मला आंबे खायची खूप इच्छा झालीये. अच्छा, तुला आंबे खायचेत? हे घे रे बाबा, 5 रुपये आणि मला एक आंबा दे. काय ताई, एवढा कंजूसपणा करताय? 5 रुपये घेऊन एक आंबा देऊ होय? मग काय, तुझी सगळी गाडीच घेऊ? एक आंबा फुकट दे. आला मोठा बोलणारा. चल निघ इथून. रोशनी चिडून घरात निघून येते आणि आपल्या खोलीत जाते. सगळा प्रकार ती आपल्या आईला सांगते. आता तूच सांग आई, एवढा कंजूसपणा, ते पण आंबे घ्यायला? मला एवढी इच्छा झाली होती आंबे खायची. अगं, काही हरकत नाही, तू दीपकला सांग, तो संध्याकाळी येताना घेऊन येईल. एका संध्याकाळी रोशनीचे सासरे तिच्यासाठी काही सामान घेऊ येतात. कमला, हे देशी गाईचं तूप आहे आणि बदाम, काजू वगैरे ड्रायफ्रुट्स आहेत. रोशनीला आता 9वा महिना लागलाय ना, तिला हे ताकदीचं खायला दे जरा. अहो, तुम्ही पण ना, एवढं सगळं आणायची काय गरज होती? उगाच खर्च करत बसता. द्या इकडे मला, मी आत ठेवते. कमला हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि तूप लपवून ठेवते. एवढे महागातले बदाम काजू मी तिला देऊ? सगळेच खाऊन बसेल ती. हे तूप पण थोडंसंच वाटीत काढून ठेवते. 1 आठवडा तरी नक्कीच जाईल. बाकीचं लपवून ठेवते. रोशनीला हे काहीच माहित नव्हतं. आई बरोबर ती फोनवर सगळं बोलू शकत नव्हती. एक दिवस, आई, माहित नाही मला, माझ्या हातापायावरची सूज वाढतच चाललीये. डॉक्टरांना दाखवून येऊ का? अगं, असल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी उठसूट डॉक्टरांकडे जात बसायचं का? काही घाबरू नकोस. गरोदरपणात असं होतच. कमलाच्या भीतीने रोशनी हॉस्पिटलमध्येही जात नाही. एका संध्याकाळी, रोशनी, काय झालं तुला? डोळे उघड रोशनी. आई, बाबा, लवकर या, रोशनी बेशुद्ध झालीये. अरे, खाली झोपव जरा, पाण्याचे शिंतोडे मार, येईल शुद्धीवर. दीपक हे करतो, पण तिला शुद्ध येत नाही. तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. डॉक्टर तिला तपासतात. हे काय हाल करून ठेवलेत तुम्ही रोशनीचे? तुम्हाला कल्पना पण आहे का तिचं बीपी किती वाढलंय ते? तिची 15 दिवसांपूर्वीची अपॉइंटमेंट होती, तुम्ही आलाच नाहीत. एवढी बेपरवाई? तिच्या जीवावर बेतला म्हणजे? आई, तुला माहित होतं ना रोशनीची अपॉइंटमेंट आहे ते? कमला आता घाबरली होती. तिच्याकडून मोठी चूक झाली होती. कमला, अगं थोडी तरी शरम आहे का तुला? एवढी कंजूशी, तेही आपल्याच सुने बरोबर. ती तुला आई म्हणते. ती तिचं माहेर सोडून आपल्या घरी आलीये. आता जर तिला किंवा बाळाला काही झालं तर तुला पश्चाताप करायची वेळ येईल. आई, तुला माझ्या आणि रोशनीच्या राहण्याचा प्रॉब्लेम असेल ना, तर थांब, ती बरी होऊ देत. आमचं बाळ येऊ दे, मग मी त्या दोघांना घेऊन कायमचा निघून जाईल. नाही नाही दीपक, मला माफ कर. माझ्या अंगात कंजूसीचं भूत शिरलं होतं. काय चूक, काय बरोबर मला समजलं नाही. अहो, तुम्ही तरी मला माफ करा. मी एक अशी सासू आहे जिने स्वतःच्या सुनेला मृत्यूच्या दाढेत ढकललंय. मला माफ करा. कमला रडत असते तेव्हाच डॉक्टर तिथे येतात. अभिनंदन, मुलगा झालाय. आई आणि बाळ दोघेही छान आहेत. बातमी ऐकून सगळे खुश होतात. थोड्या दिवसांनी दीपक रोशनीला वेगळं राहण्याबद्दल विचारतो, पण रोशनी नकार देते. दीपक, आईना सोडून आपण कुठेही जायला नको. त्या माझ्या आई आहेत, मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. कमला हे सगळं ऐकते. रोशनी बाळा, मला माफ कर. मी तुझ्याशी एवढी चुकीची वागले तरीही तू माझा विचार करतीयस. नाही आई, माफी मागू नका. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. त्या दिवसापासून कमलाचा स्वभाव बदलतो. त्यामुळे कुटुंबातले सगळे आनंदाने राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.